नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघू की 2026-27 साठी आपली मॅथची जी स्ट्रॅटेजी असणार आहे ती काय राहणार आहे। सगळ्यात पहिले जो आहे आपल्याला अल्जेब्रा प्लस जॉमेट्री दोन्ही जो मॅथ 1 आहे मॅथ 2 आहे त्यांची सगळ्यात पहिले काय आपल्याला सॉल्व करायचे आहे। जो प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट प्रॉपरली सॉल्व करायचे। सध्या एक पण प्रॅक्टिस सेट स्किप करायचा नाही। सुरुवातीपासून एक ना एक प्रॅक्टिस सेट मधला एक ना एक एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे। ओके, सगळे मॅथ 1 आणि मॅथ 2 साठी। नंतर काय करायचं आहे आपल्याला, जो टेक्स्ट बुक्स मधले आहे जो प्रॉब्लेम सेट आहे तो पण सॉल्व करायचा। प्रॉब्लेम सेट जो आहे तो सॉल्व करायचा आहे। पहिले प्रॅक्टिस सेट मग प्रॉब्लेम सेट। सध्या कोणताही प्रॉब्लेम सेट स्किप करायचा नाही। नंतर मी सांगेल की कोणतं कंपल्सरी नाही, कोणतं इम्पॉर्टंट आहे, पण आतापासून प्रॅक्टिस सेट मधला एक ना एक एक्झाम्पल, प्रॉब्लेम सेट मधला एक ना एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचा आहे। एकदम प्रॉपरली टेक्स्ट बुक प्रॉपरली आपल्या नजरेखालून गेलं पाहिजे। नंतर टेक्स्ट बुक मधले जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ना, सॉल्व्ड एक्झाम्पल ते आपल्याला प्रॉपरली बघून घ्यायचे, प्रॉपरली करायचे आहे। ओके, कारण की एकदा प्रॅक्टिस सेट केला ती सॉल्व्ड एक्झाम्पल आपण इझिली करू शकतो। नंतर जे आहे ऍक्टिव्हिटी करायची आहे आपल्याला। सगळ्या ऍक्टिव्हिटी चॅप्टर मधल्या, प्रॉब्लेम सेट मधल्या, प्रॅक्टिस सेट मधल्या, सॉल्व्ड एक्झाम्पल मधल्या आणि पुस्तकातल्या सगळ्या कान्याकोपऱ्यामधल्या ऍक्टिव्हिटी पण सॉल्व करायची आहे। नंतर एवढं झालं की आपल्याला पीवायक्यू करायचे आहे। पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स 2019 ते 2026 पर्यंतचे। ते आताच नाही, ते दिवाळीनंतर आपण करू, थोडं 2-4 महिन्यांनी। आता आपल्याला एवढे सुरुवातीला करायचे, पण 2019 आणि 26 हे पीवायक्यू करायचे। काही मुलं स्ट्रॅटेजी चॅप्टर झाला का लगेच पीवायक्यू करतात, चालतं, काही नाही, तुम्ही तसं पण करू शकता, पण पीवायक्यू करणे गरजेचे आहे। बाकीचे जे एक्स्ट्रा एक्झाम्पल आहे, एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहे जे काही येतात ते मी तुम्हाला सांगेल कधी करायचे, कसे करायचे, कुठून करायचे, की तुम्ही फालतू कोणतं पण दुसरं एखादं गाईड किंवा एक्स्ट्रा बुक्स वगैरे घ्यायची काही गरज नाही। ते नंतर एक्स्ट्रा क्वेश्चन साठी ते आपण बघूया। नंतर मी सांगेल तुम्हाला कुठून करायचे काय। पण पहिले, सगळ्यात पहिले मेन काय करणे आपल्याला, जो टेक्स्ट बुक आहे आपला त्यातला कानाकोपरा करायचा। म्हणजे पहिलं पेज असेल, शेवटचं पेज, त्यातला आपल्याला एच अँड एव्हरी एक्झाम्पल सॉल्व करता आला पाहिजे। ही आपल्याला स्ट्रॅटेजी सगळ्यात पहिली। टेक्स्ट बुक मधला कोणताही एक्झाम्पल स्किप करायचा नाही। जो सिंपल आहे त्याला हे करायचं, एकदा सॉल्व करायचं, पण जो हार्ड वाटतो त्याला स्टार करून ठेवायचं, तो बार सॉल्व करायचा, दोनदा सॉल्व करायचा, परीक्षेच्या आधी एकदा ते बघून। जो एक्झाम्पल तुम्हाला हार्ड वाटतो आहे त्याला स्टार करून ठेवा, मग तो बार एकदा रिव्हिजन त्याला देत राहायचं। ओके, चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।